तर मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भगवान बाबा, जय लवजी, जय भीम, राम राम, राधे राधे, सत्य अकाल. तर व्हिडिओ काढण्याचा विषय असा आहे, उद्देश असा आहे की उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे. विनंती आहे सर्वांना, हात जोडून कळकळीची विनंती आहे की उन्हामध्ये आपण जायचं नाही आहे. जे काही कामं आहेत ते सकाळी लवकर करून घ्यायचे आहेत, नंतर 5च्या नंतर करायचे. इथं मी संभाजी ब्रिगेडचा लातूर जिल्हा उपाध्यक्ष व दैनिक अधिकारनामा ग्रामीण प्रतिनिधी उदगीर. तर मित्रांनो, सध्या सूर्योदय एवढी आग ओकतोय की खूपच, आता मला वाटते 42-43च्या जवळ पार आलेलं आहे. म्हणजे तापमान इतकं आहे. तर मित्रांनो, शक्यतोवर पाणी जास्त प्या, थोड्यानं पाणी जास्त प्या. आणि फळामध्ये जसं काही टरबूज, खरबूज, काकडी, अंगूर अशा पद्धतीचे फळं खायची. तर आणि शक्यतोवर फॅनला, झाडाखाली, घरामध्ये आसऱ्याला चांगलं बसायचे. आणि कसं असते मित्रांनो की काहीतरी गडबडीचे कामं असतात, म्हणजे काही अर्जंटचे कामं असतात. अशा कामाला माणूस निघतो किंवा कार्यक्रम असतं, तो कार्यक्रमाला उन्हामध्ये निघतातच. तर शक्यतोवर अशा कार्यक्रमाला किंवा लांब प्रवासाला बाईकवर जाणे, कुठंतरी असं दुसऱ्या ओपन वाहनामधून जाणं. आणि ते काय होतं माहिती आहे का, ऊन तर खूप लागतंच, पण एखाद्या एस टीनं अशा वाहनानं आपण गेलो आणि परत येते वेळेस वाहन मिळत नाही आणि ते ऊन खूप लागते असो, तर असा प्रवास टाळायचा आणि जायचं झालं तर शक्यतोवर लवकर जायचं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की कुणाला जर समजा ऊन लागलंच आणि मळमळ होऊ लागली, काही झालं, तर लगेच डॉक्टरांना दाखवा. थोडंसं थंड पाण्यानं हातपाय धुवून सगळे फ्रेश व्हायचे. आणि तर मित्रांनो, खूप दिवसानं मी व्हिडिओ काढतोय आता. तर एक छोट्याशा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याच्या आणि पत्रकाराची विनंती म्हणून सर्व जनतेना हात जोडून कळकळीची विनंती करतोय की आता हे बघा, मी झाडाखाली बसलो आहे. मी तसं झाडाचं कुठं तर आश्रयाला, फॅनला, एसीला, कुठंतरी आपल्या घरामध्ये चांगलं बसून राहा. कारण हे जीवन काही बार यायचं नाही आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्यालाच गॅस्ट्रो वगैरे असं म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आजार होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तर एवढंच, जास्त वाढू न देता व्हिडिओ, तर तंदुरुस्त राहा, चांगले राहा उन्हामध्ये. शक्यतोवर ज्या कारखानदार किंवा जो कामगार लावता, शेतकरी असो, कारखानदार असो, त्यांनाही माझी विनंती आहे की मजुरांना दुपारी 1 तासाच्या ऐवजी 2-3 तास मोकळे द्यावेत. कारण झाडाखाली ते बसतील, थोडा आराम करतील. त्याच्याऐवजी वाढवून नंतर काम घ्यावं. आणि उन्हाच्या काळामध्ये असं काम करून घेऊ नये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो, यंदाचा पावसाळा खूपच कडक आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, आपण जर आजारी पडलो, एक तर आपल्या खिशातले पैसे जातात आणि दुसरी गोष्ट त्रास आपल्याला सहन करावं लागते. कुठंतरी म्हणजे जळजळ होणं, डोकं दुखणं वगैरे, म्हणजे असे बरेच आजार आहेत. आपण काही डॉक्टर नाहीत, पण आपण फक्त एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, एक संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी म्हणून, पत्रकार म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय. आणि ज्यांना काही समजा पटत नसेल, माझं बोलणं जर पटत नसेल, तर त्यांनी ह्या गोष्टी सोडून द्याव्यात. कृपया हे काय बडबडतोय किंवा काय सांगतोय ह्यानं, कुठं कसलेही व्हिडिओ काढतोय, अशाच जर कुणाला वाटत असेल किंवा वाईट वाटत असेल, त्यांनी हा ऐकू नये किंवा बघू नये, सोडून द्यावे कृपया. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. तंदुरुस्त राहा, चांगलं राहा, आपल्या स्वतःची काळजी स्वतः घ्या. परत एकदा विनंती करतो.
की उन्हामध्ये जाऊच नका. तर धन्यवाद मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय.